राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत. सर्व काही बातम्या बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. महिनाभरात होणार कर्जमाफी, पीक नुकसानीची भरपाई देखील मिळणार. पुढच्या 1 महिन्याच्या आत कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला जाणार असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची घोषणा करतील, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील शेतकऱ्यांना 5 कोटी, अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी तर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17 कोटींचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची, तालुक्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. गारपिटीसह महाराष्ट्राला पावसाचा तडाखा. 40 अंशाच्या पार गेलेल्या तापमानामुळे हैराण. सध्या जर बघायला गेलं तर राज्यात गेल्या 24 तासामध्ये अचानक हवामान बदलले असून विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच आता राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आला. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार. सध्या जर बघायला गेलं तर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे याचा परिणाम आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती होण्याची शक्यता असून आता दरवाढ होण्याची देखील दाट शक्यता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मे अखेरीस कांद्याला तेजी. दर 20 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता. दर केव्हा वाढतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस कांद्याच्या दरामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. दोन्ही हप्त्यांचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार पुढे बघूयात. 8 जिल्हा बँका, 22 सोसायट्यांना 500 कोटींची कर्जमाफी. 2017च्या कर्जमाफीतून लाभ. आणखीन 5,500 कोटींची आवश्यकता आहे. 2017च्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. पीक विम्यासंदर्भातील आनंदाची बातमी. कोपरगाव तालुक्यातील 15,000 शेतकऱ्यांना 9,60,00,000चा पीक विमा मंजूर. शेतकऱ्यांना दिलासा. अजून कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पुढे बघूया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ. खरेदीची मर्यादा 8,19,000 टनांवरती. सध्या जर बघायला गेलं तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जोपर्यंत शेतकऱ्याच्या घामाला चांगला दाम मिळत नाही तोवरती लढा थांबणार नाही. आता शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन शेतकऱ्यांसाठी प्रहार करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. सध्या जर बघायला गेलं तर बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून आता हातामध्ये धनुष्यबाण घेऊन शेतकऱ्यांसाठी प्रहार करणार असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. बघा, राज्यातील साधारणतः 40 लाख शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार असून कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता महत्त्वाचं आव्हान करण्यामध्ये आलं आहे. कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावं, कारण की आधार प्रमाणीकरण असेल तरच आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कापूस उत्पादकता अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 5,659 कोटी रुपयांची तरतूद. 498 लाख गाठी उत्पादनाचे लक्ष्य. महायुती राक्षसवृत्तीची हे सरकार पाडावेच लागेल, जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अत्यंत तिखट शब्दांमध्ये निशाणा साधला असून हे सरकार पाडावेच लागेल असं जरांगे पाटील म्हणाले.
मोठी बातमी, कर्जमाफीसाठी बँकांना विचारली शेतकऱ्यांची जात, सहकारने सरकारला दिली 54 रकान्यातील माहिती. मे अखेर मंत्रिमंडळामध्ये निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 2 लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवरती बँकांकडून 54 रकान्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीतील शेतकरी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची माहिती घेतली असून आता त्या कर्जदार शेतकऱ्यांची जात देखील विचारण्यामध्ये आली असल्याची बाब समोर आली आहे. लवकरच मिळणार नुकसान भरपाई. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आता बोलताना कृषी मंत्री भरणे म्हणाले की बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच भरपाईचे वाटप करण्यामध्ये येतील. त्यामुळे आता नक्कीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत साधारणतः 1300 कोटींचा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आलेला असून ही रक्कम आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज माफ करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच की RBIने जनतेला अशा दिशाभूल करणाऱ्या मोहिमेपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या आता सक्रिय झाल्या असल्यामुळे कर्जमाफीचे दावे करणाऱ्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. सतर्क राहा. कोणत्याही माहितीसाठी थेट आपल्या बँकेशी किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधा. कशाला शेतकऱ्यांची फसवणूक करताय? प्रतिटन 100 रुपयांच्या FRP वाढीवरती राजू शेट्टी यांचा सवाल बघायला मिळत आहे. FRP मध्ये आता या ठिकाणी प्रतिटन 100 रुपयांची वाढ करण्यामध्ये आली असल्याची माहिती. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सहकार विभागाने शासनाला दिली माहिती. सध्या जर बघायला गेलं तर आता संपूर्ण माहिती सहकार विभागाने सरकारला सादर केली असून आता कर्जमाफीचे निकष ठरतील आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल अशी माहिती समोर आली आहे. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी 41 कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे? कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मे अखेरपर्यंत मंत्रिमंडळामध्ये कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याची अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने चातकासारखी प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कर्जमाफी होण्याचा देखील मार्ग मोकळा झाला असून राज्यातील साधारणतः 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने अहवाल सरकारला सादर केला असून आता सहकार विभागाने देखील 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या काळातील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडून घेऊन सरकारला दिली असून आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार असून या दोन्ही योजनांच्या दोन्ही हप्त्याच्या लाभासाठी कागदपत्रांची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करावी. ज्या शेतकऱ्यांचे भूमी अभिलेखन अद्ययावत नसेल तर अशा शेतकऱ्यांनी भूमी अभिलेखन अद्ययावत करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करावे, जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील.
सरकारची मोठी माहिती सध्या जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हप्ते जमा झाले आहेत. 22 हप्त्यांमध्ये आतापर्यंत साधारणतः 4,28,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी हा देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. आता पीएम किसान योजनेचा जर विचार केला तर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती दिलासा मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच आता कर्जमाफी होणार असून कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. नमो शेतकरी योजनेचा पीएम किसान योजनेचा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.